5th क्लासचा प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट मधला क्वेश्चन नंबर 7 बघत आहे आपण. क्वेश्चन रीड करून तो पहिला समजून घ्यायचा आहे. इफ अ रिक्षा ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर आवर, PH म्हणजे पर आवर. सो गिवन इन्फॉर्मेशन घेऊया. काय सांगितलंय? रिक्षा ट्रॅव्हलिंग स्पीड काय आहे? स्पीड 1 hour इज इक्वल टू 30 किलोमीटर. मी पुढचा क्वेश्चन काहीही रीड करण्याच्या आधी चार्ट बनवते. मी आधीही सांगितले असा जर क्वेश्चन आला तर पहिल्यांदा आपल्याला त्याचं कन्वर्जन क्वार्टर, हाफ, 3/4 हे करून घ्यायचं आहे. आन्सर काढण्यासाठी खूप सोपं जातं. तर कन्वर्ट कसं करायचं आहे? ओके, बघा आता इथं काय सांगितलं? 1 hour आणि किलोमीटर. सो आपण इथं 1 hour चं डिवाइड करणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? क्वार्टर, हाफ, 3/4. कंपल्सरी हा चार्ट काढलाच पाहिजे. ओके, नेक्स्ट काय करणार आहे? आर मध्ये इन्फॉर्मेशन आहे, सो आर चं कन्वर्जन करून घेऊया. 1 hour, आर चं कन्वर्जन 1 hour म्हणजे 60 मिनिट. सो 60 मिनिटचा हाफ किती होणार आहे? 30 मिनिट. 1/4 म्हणजे 30 चं हाफ 15 मिनिट आणि 3/4 म्हणजे क्वार्टर आणि हाफचं ॲडिशन 45 मिनिट. हे लक्षात आलंय का? बघा. ओके, आणि नेक्स्ट कन्वर्जन असणार आहे ते किलोमीटर. बघा 1 hour 30 किलोमीटर, 1 hour 30 किलोमीटर. ठीक आहे, मग 30 किलोमीटरचा हाफ किती होणार आहे? 15. म्हणजे हाफ 30 मिनिटमध्ये 15 किलोमीटर रिक्षा ट्रॅव्हलिंग होणार आहे. सो 15चं हाफ तुम्ही हाफ केलं, 2 ने डिवाइड केलं तर 7.5 किलोमीटर मिळेल. समजलं नाही तर मी इथे रफ वर्क करून दाखवते. 15चं हाफ जेव्हा आपण हाफ करत असतो त्यावेळी त्या नंबरला 2 ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 चा टेबल बघा. 2 7 जा 14. हाऊ मच रिमेनिंग? 1. सो आपल्याला इथं पुढे डिवायडेशन होत नाही म्हणून आपण इथं पॉइंट देऊन 0 ॲड करायचा आहे. सो 2 5 जा 10. कळालं का 7.5 आन्सर कसं आलं? ओके, आणि 3/4 म्हणजे हाफ आणि क्वार्टरची ॲडिशन किती होणार आहे? 22.5 किलोमीटर. ह्याचं तुम्ही ॲडिशन रफ वर्क करू शकता किंवा मी दाखवते. जर पॉईंटमध्ये असेल बघा इथं काय 15 किलोमीटर 7.5. 15 म्हणजे 15.0, 7.5 म्हणजे अशी अमाऊंट टाकायची ॲडिशन करताना. पूर्ण 15 किलोमीटर म्हणजे मीटर 0 असतं. ओके, आणि 7.5 म्हणजे 7 किलोमीटर आणि 5 मीटर असतं म्हणून आपण पॉईंटमध्ये ते आन्सर मीटरच्या बॉक्समध्ये लिहितो. ओके, तर ॲडिशन करूया. 0 5 हा पॉईंटमध्ये येणार आहे. 5 + 7 12, 1 + 1 2. लक्षात आलंय का कसं आन्सर आलंय? आता मी इथं 0 लिहिला नाही, लिहिलं तरी चालतो, नाही तरी चालेल. ओके, तर पुढं बघायचं आहे. ही इन्फॉर्मेशन समजले. चार्ट कसा केलाय समजलाय. गिवन इन्फॉर्मेशन घेतली आहे. कन्वर्जन आपण क्वार्टर, हाफ, 3/4 मध्ये केले. आरचं पण केलेलं आहे कारण इन्फॉर्मेशन आर मध्ये आहे आणि किलोमीटर. सो आर आणि किलोमीटरचं कन्वर्जन करून घेतलेलं आहे. सो आता आपण बघायचं आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय. बघा हा चार्ट झालेला आहे. आता काय सांगा? हाऊ फार विल टेक ट्रॅव्हल इन 3/4 अँड आर. तर काय विचारलंय? 3/4 अँड आर. बघा आता आपण इन्फॉर्मेशन घेऊया. आर पहिला आर मध्ये किती आहे?
आर म्हणजे 1 आर असतं. 1 आर मध्ये 30 किलोमीटर आहे. किती आहे? 30 किलोमीटर. आणि 3 क्वार्टर, 3 क्वार्टर मध्ये किती आहे? चार्ट मध्ये आपण काढलेला आहे. 3 क्वार्टर मध्ये 22.5. ओके, चार्ट करायचा आहे, ॲडिशन करायचं आहे. तर चार्ट करताना काय करायचं? किलोमीटर मीटरमध्ये आहे. सो 30 किलोमीटर म्हणजे इकडे 0 होणार. 22.5 ॲडिशन काय होणार आहे? 5025. So how much traveling in 52 kilometer, 50 meter travel in 3 quarter and an hour. लक्षात आलंय का बघा, चेक करा, प्रॅक्टिस करा. आता हा चार्ट इथं आपल्याला एकच क्वेश्चन आहे तर इन्फॉर्मेशन काढण्यासाठी सोपा. असाच क्वेश्चन असतात, ह्यामध्ये 2-3 क्वेश्चन असतात. हाऊ मच इन क्वार्टर, हाऊ मच इन हाफ अँड हाऊ मच इन 3 क्वार्टर. त्यावेळी हा चार्ट खूप उपयोगी पडतो. म्हणून हा चार्ट करण्याची प्रॅक्टिस खूप करा, आपल्याला आन्सर आपोआप मिळून जातात. ओके.